पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावात महसूल कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीची जुनी पाण्याची टाकी आहे. 1953 साली ही दगडी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीत मसाई पठार परिसरातून सायफन पद्धतीनं येणारं पाणी साठवून ते गावात पिण्यासाठी वितरित केलं जातं. गावाची पाण्याची गरज भागवण्यासाठी गावात वारणा नदीवरून पिण्याच्या पाण्याची योजना देखील कार्यान्वित आहे. ग्रामपंचायतीनं जानेवारी 2025मध्ये ठराव करून ही पाण्याची टाकी पाडण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला काही ग्रामस्थांनी विरोध केलाय. ही जुनी दगडी पाण्याची टाकी अजूनही सुस्थितीत असल्यामुळं ती पाडू नये अशी मागणी होतीये. आमच्या गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत चरण तालुका शाहूवाडी येथून पाणी आणलेलं आहे नदीवरून. ते बरंचसं अंतर असल्यामुळे 2 ठिकाणी लिफ्ट करून ते पाणी आणलेलं आहे. पण वारंवार मोटर जळणे, पाईपलाईन फुटणे याच्यामुळं एकदा तिथं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर 8-8 दिवस गावाला पाणी मिळत नाही. त्यामुळं नागरिकांची अतिशय गैरसोय होत्या. तरी याही गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि ही टाकी पाडण्यास त्यांना प्रतिबंध करावा ग्रामपंचायतीस. याबाबत बोरिवडे गावचे सरपंच आनंदा कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही टाकी पाडल्यामुळं पिण्याच्या पाण्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचा खुलासा केलाय. ही टाकी पाडली तरी सायफन पद्धतीने येणारं पाणी दुसऱ्या टाकीत साठवून ते गावाला वितरित केलं जाणार असल्याचं सांगितलं. पाण्याच्या टाकी संदर्भातला जो आता विषय निर्माण झालेला आहे, या विषयासाठी आम्ही ग्रामसभेमध्ये हा ठराव करू. त्याशिवाय पंचायत समिती आणि स्ट्रक्चर ऑडिटरकडून ऑडिट रिपोर्ट घेऊन मग आम्ही हा निर्णय घेतो. बरं, हा निर्णय घेताना पाण्याच्या संदर्भातची जी सुलभता आहे आत्तापेक्षा योग्य रीतीनं होणार. जे खालच्या भागाला मिळते आणि देवळा पाठीमागच्या भागाला मिळत नाही, हे सुद्धा मिळेल. जरी आम्ही पाण्याची जागा बदलली तरी पाणी तसंच राहणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही आणि कुणी ह्याच्यावरती मोकळा उहापोह करायची गरज नाही. जर गावानं सांगितलं, आम्हाला सगळ्या ग्रामसभेमध्ये विषय आला आणि गावानं सांगितलं की आम्हाला बाबा ह्याच्यात काहीतरी चुकाच्या दुरुस्त्या करायला लागतात, तर आम्ही 100% करणार. टाकी पाडण्याला ग्रामस्थांचा जर आक्षेपच असेल तर आपला टाकी पाडण्यासाठी अट्टाहास नसेल असंही सरपंच कदम यांनी स्पष्ट केलंय.